हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। बऱ्याचदा डॉक्टरांकडून तुम्हाला गर्भपिशवी साफ करण्याचा सल्ला दिला जातो, पण बऱ्याच जणांना वाटते की गर्भपिशवी तेव्हा साफ केली जाते जेव्हा मिसकरेज होतं किंवा ॲबॉर्शन होतं, पण असं नाही। गर्भपिशवी खूप वेगवेगळ्या कारणांसाठी साफ करण्याचा सल्ला दिला जातो। वेगवेगळ्या वयोगटामध्ये तुम्हाला गर्भपिशवी साफ करण्याचा सल्ला दिला जातो, तो वेगवेगळ्या कारणांसाठी। मग 20 नंतर किंवा 25 ते 30 मध्ये किंवा 40 नंतर गर्भपिशवी साफ करण्याचा सल्ला दिला जातो, तो नेमकं कशासाठी दिला जातो? कारण गर्भपिशवी 2 कारणांसाठी साफ केली जाते, एक उपचार म्हणून किंवा इन्व्हेस्टिगेशन म्हणून। गर्भपिशवी किंवा गर्भाशय हे स्त्रियांच्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव असतो। स्त्रियांचं गर्भाशय हेल्दी असणं तिच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं, कारण तिचं संपूर्ण आरोग्य हे स्त्रियांच्या हेल्दी गर्भाशयावरती किंवा गर्भपिशवीवरती अवलंबून असतं। गर्भधारणा होणं किंवा मासिक पाळीचं आरोग्य हेल्दी असणं हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गर्भपिशवी कशी साफ केली जाते, गर्भपिशवी साफ करताना त्रास होतो का, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला किती दिवस थांबावं लागतं आणि गर्भपिशवी साफ करण्याची वेगवेगळी कारणे कोणती आहेत। मुळातच गर्भपिशवी साफ करण्याची गरज कोणकोणत्या कंडिशनमध्ये असते, गर्भपिशवी कशी साफ केली जाते आणि गर्भपिशवी साफ केल्यानंतर तुम्ही कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि गर्भपिशवी साफ करणं हे कधी गरजेचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गर्भपिशवी साफ करण्यालाच क्युरेटिंग किंवा DNC म्हणजेच डायलिटेशन आणि क्युरेटेज असं म्हणतात। तर गर्भपिशवी कोणकोणत्या कारणांमध्ये साफ केली जाते, तर गर्भपिशवी 2 कारणांसाठी साफ केली जाते, एक उपचार म्हणून आणि एक ट्रीटमेंट ऑप्शन म्हणून। आता गर्भपिशवी का साफ केली जाते त्याची कारणे आपण पाहूयात। फर्स्ट, अनहेल्दी प्रेग्नन्सी, म्हणजेच एखाद्या वेळेस तुम्हाला गर्भ राहतो पण तो व्यवस्थित वाढत नाही, खराब होतो। ॲनॉमली स्कॅन रिपोर्टमध्ये तुम्हाला बाळामध्ये व्यंगत्व दाखवलं जातं आणि तो गर्भ तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही आणि याच कंडिशनमध्ये गर्भाला रक्तस्राव होतो, म्हणजेच मिसकरेज होतं, गर्भाला ब्लिडिंग होते आणि गर्भ काढून टाकण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो। अशा कंडिशनमध्ये डॉक्टरांकडून तुम्हाला क्युरेटिंग सांगितलं जातं, यालाच आपण गर्भपिशवी साफ करणे असे म्हणतो। सेकंड आहे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, म्हणजेच नको असलेले गर्भधारणा। यामध्ये तुम्हाला गर्भ चुकीने राहतो किंवा गर्भनिरोधक फेल्युअरमध्ये तुम्हाला गर्भ राहतो आणि तुम्ही टॅबलेट घेऊन तो गर्भ पाडण्याचा प्रयत्न करता, पण गर्भाचे तुकडे गर्भाशयामध्ये शिल्लक राहतात आणि तुम्हाला त्रास होतो। अशा कंडिशनमध्ये देखील तुम्हाला DNC म्हणजेच क्युरेटिंग करावं लागतं। या केसेसमध्ये तुम्ही टॅबलेट घेऊन जरी गर्भाचे तुकडे आतमध्ये शिल्लक राहिले तरी देखील तुम्हाला क्युरेटिंग करावे लागते आणि जर तुमचा गर्भ 12 आठवड्याच्या आतमध्ये जर असेल आणि तुम्हाला ती प्रेग्नन्सी नको असेल तर तुम्हाला डॉक्टर DNC किंवा क्युरेटिंग सजेस्ट करू शकतात। सर्वात कमी तुम्हाला याबद्दल माहिती असेल की जर गर्भधारणा होत नसेल किंवा लग्नाला खूप वर्ष होऊन देखील तुम्हाला गर्भ राहत नसेल तरी देखील डायलिटेशन आणि क्युरेटिंग सांगितलं जातं। त्यामध्ये गर्भाशयाची जो आतील अस्तर असतं म्हणजे इंडोमेट्रियम लायनिंग जे असतं ते खरबडून काढून त्याची तपासणी केली जाते। मग त्या तपासणीमध्ये जर तुम्हाला काही आढळलं ते तुम्हाला गर्भधारणा न होण्याचं कारण आहे की हे चेक करण्यासाठी तुम्हाला गर्भपिशवी साफ केली जाते। आणि आणखी म्हणजे गर्भपिशवी जर साफ केली तर तुमचे मासिक पाळीचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित होतं, ते हेल्दी होतं। त्यासाठी देखील जेव्हा गर्भधारणा होत नसेल तेव्हा DNC किंवा क्युरेटिंग डॉक्टरांकडून सजेस्ट केलं जातं। योनी मार्गातून म्हणजेच तुम्हाला व्हजायनली खूप जास्त ब्लिडिंग होत असेल आणि त्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नसेल तेव्हा देखील तुम्हाला उपचार म्हणून म्हणजे तुमचं ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी DNC किंवा क्युरेटिंग सांगितलं जातं। गर्भाशयाच्या पेशवीचा कॅन्सरचा जर संशय असेल तेव्हा गर्भाशयाचं आतील जे अस्तर असतं ते खरबडून काढून त्याचा तपासणीसाठी नमुना घेतला जातो, त्यावेळेस देखील तुम्हाला ही प्रोसेस करावी लागते। कधीकधी गर्भवती नसलेल्या स्त्रियांमध्ये देखील इंडोमेट्रियम लायनिंगचा जो थर असतो म्हणजे गर्भाशयाच्या आतील जो थर असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याने खूप जास्त पोटदुखी किंवा जास्त रक्तस्राव स्त्रियांमध्ये होतो। अशा वेळेस देखील क्युरेटिंग केलं जातं, त्यावेळेस ही जी सर्जरी आहे ती स्त्रियांचा जीव वाचवणारी सर्जरी ठरते। मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, खूप जास्त रक्तस्राव होतोय आणि ब्लिडिंग होण्याचं कोणतंही कारण तुम्हाला समोर येत नसेल तर तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट गर्भपिशवी साफ करण्याचा सल्ला देतात। मासिक पाळी सामान्यापेक्षा खूप दिवस राहते, 15-15 दिवसाला पाळी येते किंवा पाळी आल्यावर खूप दिवस अंगावरून जातं आणि पाळी आल्यावर खूप कमी अंगावरून जातं। अशा कंडिशनमध्ये देखील तुम्हाला क्युरेटिंग करतात। मग ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला तपासणी किंवा उपचार म्हणून उपयोगाला येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मेनोपॉज नंतर म्हणजे तुमची पाळी गेल्यानंतर जे ब्लिडिंग तुम्हाला होतं ते स्टॉप करण्यासाठी देखील तुम्हाला
क्युरेटिंग सांगितलं जातं। ही जी क्युरेटिंग आहे ती तुम्हाला 45व्या वयाच्या नंतर देखील सांगितली जाते। ही या सर्व कारणांमध्ये तुम्हाला क्युरेटिंग डॉक्टरांकडून सांगितलं जातं। तर आता हे क्युरेटिंग किंवा गर्भपिशवी साफ कशी केली जाते, तर गर्भपिशवी साफ करण्याची प्रोसेस ही सर्व्हिक्स गर्भाशयाचं तोंड उघडवून ही गर्भपिशवी साफ करण्याची प्रोसेस केली जाते, ज्यामध्ये इंडोमेट्रियम लायनिंग म्हणजे गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते खरबडून काढलं जातं। यालाच आपण DNC किंवा क्युरेटिंग असे म्हणतो। ही जी प्रोसेस आहे ती गायनेकोलॉजिस्टच्या अंडर, सर्जनच्या अंडर पूर्ण भूल देऊन केली जाते। यामध्ये स्त्रियांना कोणताही प्रकारचा त्रास होत नाही। गर्भाशयाचं तोंड म्हणजे सर्व्हिक्स हे कस्कोस्पेक्युलमने उघडून एक विशिष्ट प्रकारचं उपकरण आतमध्ये टाकलं जातं, म्हणजेच क्युरेट आतमध्ये टाकलं जातं। म्हणूनच या प्रोसेसला क्युरेटेज असे म्हणतात। आणि हे क्युरेट आतमध्ये टाकून गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते खरबडवून काढलं जातं। मग याच प्रोसेसला क्युरेटिंग किंवा डायलेटेशन अँड क्युरेटेज असं म्हटलं जातं। ही प्रोसेस पूर्ण भूल देऊन केली जाते, त्यामुळे स्त्रियांना त्रास होत नाही। ही जी प्रोसेस आहे ती झाल्यानंतर तुम्हाला काही दिवस योनी मार्गातून ब्लिडिंग होऊ शकतं आणि या प्रोसेससाठी तुम्हाला फक्त 1 डे हॉस्पिटलमध्ये थांबवलं जातं, किंवा तुम्ही अर्ली मॉर्निंगला जर गेले तर तुम्हाला इव्हिनिंगला डिस्चार्ज मिळतो। आणि नेक्स्ट म्हणजे क्युरेटिंग किंवा डायलेटेशन अँड क्युरेटेज झाल्यानंतर तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागते, तर तुम्हाला काही दिवस ब्लिडिंग होतं, त्यामुळे तुम्हाला आराम करण्याचा सल्ला दिला जातो। योग्य आहार, भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो। क्युरेटिंग झाल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 दिवस अंगावरून जाऊ शकतं आणि त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं ब्लिडिंग थांबून जातं आणि तुमची जी नेक्स्ट पाळी आहे ती तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये या प्रोसेसनंतर यायला हवी। मग अशा पद्धतीने गर्भपिशवी कोणकोणत्या कारणांसाठी साफ केली जाते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले। तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती। आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। ती पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।